रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण जो फ्लॅट काढतोय तो सिद्धाचल फेस 1ला, जे वसंत विहारलाच लागून सिद्धाचल फेस 1 टू फेस 8 पर्यंत असं वेगवेगळ्या पद्धतीचं वाढत गेलेलं सिद्धांचल कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेली बिल्डिंग आहे। फ्लॅट बघतोय तो खरं 2.5 BHK फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 735 कार्पेट असणारा फ्लॅट आहे। ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण टॉप नाही पण टॉपच्या खालचा असणारा हा फ्लॅट असेल, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा ह्या कॉम्प्लेक्समध्ये ऑलरेडी दिलेला आहे। 30 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स आहे, पण कन्स्ट्रक्शन क्वालिटी म्हणा, कार्पेट एरिया म्हणा, हा तुम्हाला अतिशय चांगला आणि सुंदरच असणार आहे। ज्या मंडळींचे मुलं वसंत विहार शाळेतच शिकत आहेत त्यांच्यासाठी तर एक नंबर हे असू शकतं, कारण की हे जर आपण बघितलं तर वसंत विहार शाळेला लागूनच असणारी ही जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये हा फ्लॅट असेल। फ्लॅट खरं तसं बघितलं तर 2.5 BHK असं आहे। आणि जर पार्किंगचा आपण विचार केला तर आपल्याला एक ओपन कार पार्किंग मात्र ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळणार आहे। आणि जर बघितलं आपण बाकी सगळ्या गोष्टी UC, CC, सोसायटी ह्या सगळ्या झालेल्या गोष्टी आहेत। कोणत्या बँकेकडनं आपण जरी लोनचा प्रस्ताव दिला तर आपल्याला कोणत्याही बँकेकडनं ह्या बिल्डिंगमध्ये 100% लोन होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलही निश्चिंत राहा। आणि राहिला प्रश्न भाजीपाला हॉस्पिटलचं, तुम्ही बेथने हॉस्पिटल याच्या बाजूला आहे, ते हॉस्पिटल वगैरे सगळे आजूबाजूला आहेत, भाजीपाला त्या सगळ्या गोष्टींचं मार्केटही जवळ आहे। आणि त्याच पद्धतीचा हा असं चांगला अप्रतिम उजेड असणारा खरं तर हे प्रोजेक्ट आहे, ज्याच्यात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उजेड मिळू शकतो। कारण ह्या मालकाने त्या काचा एवढ्या त्यांना हे करून टाकलेल्या आहेत की काळ्या करून टाकल्यात, कारण की जास्त सूर्यप्रकाश येतो त्याच्यामुळे। आणि हवा ही घरामध्ये खूप खेळती हवा तुम्हाला मिळेल। आणि घरामधनं जर बघितलं तुम्हाला असा मस्तपैकी सुंदर असा ग्रीन व्ह्यू, अधिक जर खूप दूर बघितलं तर आपल्याला आपल्या हॉलमधनं येऊरचा डोंगरही तुमच्या घरामधनं प्रॉपरली तुम्हाला नक्की दिसतो। जेव्हा आपण ह्या फ्लॅटमध्ये बाहेर जाण्याचा विचार करणार आहोत त्यावेळेला तुम्ही बाहेर बघू शकता साऊथ फेसिंगचा हा फ्लॅट आहे, ज्यावेळेला आपण कंपासद्वारे बघणार आहोत त्यावेळेला। आणि जर आपण ह्या साईडला आलो, तुम्हाला जर ह्या फ्लोअरवरती आपण आलो तर टोटल 3 फ्लॅटची संख्या असेल, 1, 2 आणि 3, टोटल 3च फ्लॅट ह्या फ्लॅटमध्ये आहेत। हे जे जुने मालक आहेत ह्या मालकांनी ऑलरेडी ते सेफ्टी डोअर वगैरे चांगल्या पद्धतीनं बनवून ठेवलेलं आहे। आणि ज्यावेळेला आपण घरामध्ये एंट्री करतो त्यावेळेला नॉर्थ फेसिंगचं फ्लॅट असणार आहे। आणि फ्लॅट तुम्ही बघू शकता किंवा हॉल तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त असणारा हा हॉल आहे। A1 माझं म्हणणं हे आहे की एखादा माणूस इथे म्हटलं तरी एका टप्प्यावरती झोपू शकतो, एवढी मोठी जागा तुम्हाला इथे पण उपलब्ध मिळते। आणि व्ह्यू वाईज जर बघितलं तर सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इकडनं मिळतो। ज्यावेळेला आपण ह्या घराच्या ह्या हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथं TV युनिटने ठेवलं होतं। इकडे आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला येणार आहात त्यावेळेला ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला प्रॉपर असं किचन बनवलेलं आहे, जे सगळं व्यवस्थित त्या पद्धतीनं ठेवलेलं आहे। आणि हाफ बेडरूमचा जो कन्सेप्ट आपण म्हणत होतो तर यांनी डायनिंगसाठी हा इकडे वेगळा हाफचा स्पेस वापरलेला आहे। इथे पण तुम्ही वरती फर्निचर बघितलं ते पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं जुन्या पद्धतीचं आहे, पण खूप चांगलं आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी तुमच्या किचनमध्ये इथून इथपर्यंत आलेली आहे। हे असं आहे, असंच तुम्हाला मिळणार आहे। याच्यात डागडुजी करून तुम्हाला जर चेंजेस काय करायचे असेल तुम्ही ते नक्की करू शकता। दरवाजा आपटला इतकी हवा ह्या फ्लॅटमध्ये नक्की आहे। आणि नंतर आपण इकडे आल्यानंतर बघा इथे यांनी हात धुण्यासाठी वेगळं ठेवलेलं आहे, इथं वॉशिंग मशीनसाठी वेगळा पॉईंट आहे आणि इथं वॉशरूमसाठी एक वेगळा विषय यांनी ह्या साईडला ठेवलेला आहे। म्हणजे अशीच रचनाच ह्या अशी असणार आहे। आणि इकडे परत आंघोळीची सुखसुविधा ठेवण्यासाठी इकडं तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं हे दिलेलं आहे। अशा पद्धतीचं इकडचं ह्या साईडचं तुम्हाला मिळतंय। जेव्हा आपण पुढे जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इकडे आलात तर तुम्हाला एक कॉमन बेडरूम आहे, जे हेही खूप मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं आहे। हवा जरी बघितली तर मोकळी खिडकी आहे। इथे पण यांनी फर्निचर हे बघा जुनं आहे पण एकदम मजबूत आणि चांगलं आहे, त्यात काय करायची गरज नक्कीच नाही आहे। ह्या साईडला जरी बघितलं तुम्हाला चांगला व्ह्यू मिळतो, ग्रीनरीचा व्ह्यू मिळतो। आणि इकडे आलं तर परत हे कपाट त्यांनी इथे बनवलेलं आहे ऑलरेडी। कपाटची साईज जरी बघितली तर तुम्हाला जाणवेल की किती मोठं हे कपाट आहे। अशा पद्धतीचा हा तुमचा व्यवस्थित असणारा एक बेडरूम आहे। डागडुजीची याच्यात गरज आहे, पेंटिंग जरा नीटनेटकं केलं तर जरा थोडं चकाचक वाटेल। बाकी तुम्ही ह्या साईडला जर आलात तर इथे तुम्हाला परत एक मोठं बेडरूम मिळतं, जे ह्या साईडला तुम्हाला इथे कपाटासाठी जागा व्यवस्थित मोठी प्रशस्त ह्या साईडला कपाट आहे। आपण ह्या साईडला आल्यानंतर परत तुम्हाला इथे जर तुम्ही बघितलं त्याचा पण व्ह्यू जर बघितलं तर बघा हा इंटरनल जे गार्डन आहे तुमच्या घरामधनं हे दुसरे बघा दुसऱ्यांचं आपल्या सोसायटीचे जे आंब्याचं झाड आहे ते आंबे लागलेले आहेत ऑलरेडी। अशा पद्धतीचं हे बघा हे ह्या साईडला तुम्हाला त्या क्लब हाऊसच्या एरियामधलं हे सगळं दिसतंय, त्याच्यामुळे हे आंब्याचं झाड, त्याचे आंबे असणारे आंबे, खाली विंडोशीचं प्रावधान आणि एवढा मोठा बेड लागला। बेड लागून पण ह्या साईडला पण जागा आहे, पलीकडल्या साईडला पण जागा आहे, समोर पण जागा आहे। बघा तुम्ही हवा फ्लॅटमध्ये किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीची येते। हवा फ्लॅटमध्ये तुम्हाला खूप चांगली येते मस्तपैकी, म्हणून तुम्हाला म्हटलं हवा
खूप चांगली आहे. नंतर हे बेडरूम, हे बेड हे जुनं आहे पण चांगलं आहे, मजबूत आहे. ह्या साईडला ड्रेसिंग टेबल, इकडे परत स्टँडिंग बाल्कनीसाठी वेगळं असं केलेलं प्रावधान आणि तुमचा बिल्डिंगच्या आतमधला इंटरनल व्ह्यू दिसतो. आणि नंतर ह्या साईडला जेव्हा आपण येणार आहोत त्यावेळेला हे तुमचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला मोठं प्रशस्त परत ह्या साईडला पण मोठं मिळतं. अशा पद्धतीचा हा 2.5 BHK फ्लॅट आहे. आणि कॉम्प्लेक्स नावाबद्दल मी सांगितलं, जुनं पण ते सोनं त्या पद्धतीनं आहे, चांगल्या पद्धतीने. ज्या मंडळींना वसंत विहारलाच राहायचं आणि घराची ह्या साईडलाच गरज आहे त्या लोकांसाठी मला असं वाटतं हे घर नक्की चांगलं असू शकतं. आणि ह्या मालकाने ठेवताना ह्या घराची किंमत 1,35,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेला आहे. जर आवडलं, पटलं तर पुढचा विषय सगळ्या गोष्टींचा मार्गी लागू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला इथं येऊन हे घर बघणं गरजेचं आहे, आवडणं गरजेचं आहे. जरी व्हिडिओवरती आवडला आणि बघण्याची इच्छा झाली आणि वसंत विहार लोकेशनलाच घर हवं आहे, जुनं पण चालेल पण बजेट ॲडजस्ट करायचं आहे, तर त्या लोकांसाठी मला असं वाटतं हे घर नक्की चांगलं असू शकतं. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा. हा फ्लॅट मी आपल्याला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण की ह्या वसंत विहारच्या शाळेला लागूनच घर असणार असल्या कारणानं बऱ्याचशा लोकांचं असेल किंवा वाकेबल शाळा पाहिजे, तर नक्कीच तुम्ही गेटच्या बाहेर गेलात की वसंत विहारची शाळा असणार आहे. तर अशाच पद्धतीच्या आम्ही नवीन रोज तुमच्यासाठी वेगवेगळे फ्लॅट घेऊन येण्याचा रोज प्रयत्न करतो आहे. तर त्या प्रयत्नाला यश देणं हे तुम्ही तुमच्याच हातामध्ये आहे. मला असं वाटतं ते नक्की तुम्ही देणारच. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, मला असं वाटतं भविष्यात पण तुम्ही सगळ्यांनी अशीच मला जर साथ दिली तर नक्की तुमची मोठी आमच्यावरती कृपा होईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.